UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमध्ये 1222 शस्त्र परवानाधारक कोणाच्या वरदहस्ताने? अंजली दमानियांकडून धक्कादायक आकडेवारी ट्विट करत सवाल। वाल्मिक कराडच्या गँगमधील दोघांच्या नावाचा उल्लेख, अटक करण्याची मागणी। बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा। वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यासह हत्या प्रकरणामध्ये तुरुंगात टाका, हत्या प्रकरणातील आका लवकर आत गेला पाहिजे, आमदार सुरेश धस यांची मागणी। बीडमध्ये एवढी मोठी घटना घडून पंकजा मुंडे गप्प का? अंजली दमानिया यांचा सवाल। तर वाल्मिक कराडच्या अटकेसाठी दमानिया 28 तारखेला बीडमध्ये आंदोलन करणार। पंकजा किंवा धनंजय मुंडे पालकमंत्री होतील असं वाटत नाही, फडणवीसांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं, सुरेश धस यांची मागणी। मागच्या वेळी पालकमंत्रीपद भाड्याने दिल्याची टीका। बीडचा पालकमंत्री कोण असेल याचा निर्णय आम्ही तिघे मिळून घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। बीड प्रकरणाशी संबंधित संशयित गुन्हेगार फडणवीसांच्या मंत्रिमंडळात, राऊतांचा अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा। महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट झाल्याची टीका। माझ्या वडिलांसोबत झालं तसं आरोपींसोबत व्हावं, आम्हाला न्याय मिळायला हवा, सर्वपक्षीय बैठकीत संतोष देशमुखांच्या मुलीची मागणी। आमदार आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्सवर बंदी घालण्याचं आवाहन, बेकायदा बॅनर न लावण्याचा निर्णय घेण्याची मागणी। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू, आधार कार्डमुळे अडचण झालेल्या महिलांना सुद्धा लाभ, पुढील 4 ते 5 दिवसात हप्ता मिळेल। राहुल गांधी थेट भाजी मंडईत, महागाईवरून केंद्र सरकारला घेरलं, लसूण 40 वरून 400 रुपयांवर, मात्र सरकार कुंभकर्णासारखं झोपलंय, राहुल गांधींचा हल्लाबोल। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या सरासरी बाजारभावात मोठी घसरण, गेल्या 15 दिवसात दर 1500 रुपयांपर्यंत घसरले, कांदा उत्पादकांना 60 कोटींचा फटका। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, 19 फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात, भारत पाकिस्तानचा 23 फेब्रुवारीला दुबईमध्ये सामना रंगणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।